महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार आणि या संदर्भात आज मोठी घोषणा होणार आहे। महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झालेत आणि त्यामुळे महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार आहे। या संदर्भात अधिकचा तपशील घेतो आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, आपण पाहतोय काही वेळातच आता उपराष्ट्रपती शपथ घेतील आणि त्यानंतर आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार याची घोषणा सुद्धा होणार आहे। कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत? नावांची जरी माहिती समोर आली नसली तरी साधारणपणे बिहार किंवा उत्तर भारतातील एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्राचा राज्यपाल देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। थोड्याच वेळात सीपी राधाकृष्णन हे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील राज्यपाल भवन या ठिकाणी निघणार आहे। राज्यपालांचं जे अधिकृत निवासस्थान आहे त्या ठिकाणी निघणार आहे। त्याची तयारी देखील आपण समोर पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात जो त्यांचा फौज फाटा आहे पोलिसांचा तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यांचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडनं या संदर्भामध्ये अधिकृतरित्या जे नाव आहे ते जाहीर केलं जाऊ शकतं। कारण महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झालेले आहेत आणि त्यानंतर एक व्यक्ती एकाच पदावरती साधारणपणे राहू शकतो असा भारताचे संविधान सांगतं आणि संविधानानुसार त्यांनी या अगोदरच उपराष्ट्रपती पदाच्या जेव्हा निवडणुकीला उभे राहिले होते त्याच वेळेस त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवल्याचं समजतंय। हा राष्ट्रपतींकडून स्वीकारण्यात येणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा कारभार नक्की कोणत्या राज्यपालपदी कोणाची वर्णी लागते किंवा एखाद्या राज्याच्या राज्यपालांकडे तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्राचा कारभार केला जातो। कारण राज्यपाल हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे, ते खाली ठेवता येत नाही। त्यामुळे आज कुठल्याही परिस्थिती या संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर या पदावरती नक्की कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी ताजी माहिती घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।